बंधूंनो, मी शशीन समाधान काकळीज सटाणा एरिया. आपण आज धांद्री या गावात आलेलो आहे तुषार दादा त्यांच्या टोमॅटोच्या आर्यमानच्या प्लॉटला. तर येथे आपले जे वाल्याग्रोचे जे स्टार्टिंगपासून जे सोल्युशन गेलेले त्या सोल्युशनचा एवढ्या अवघड परिस्थिती होती, कंटिन्यू पाऊस चालू होता, त्यात काय रिझल्ट आलेले आणि प्लॉट काय स्थितीत आहे ही आज जी प्रतिक्रिया आहे आपण आज ही दादा त्यांच्याकडून ऐकू. दादा नमस्कार, आपली ओळख? नमस्कार, माझे नाव तुषार बापू चव्हाण, राहणार धांद्री. मोबाईल नंबर 9096373254, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. दादा, आपण सुरुवातीला जी ड्रेंचिंग केली होती विवा आणि मास्टर 1340 याचे रिझल्ट काय आले तुम्हाला? विवा आणि मास्टर 1340 दिल्यानंतर ड्रिचिंग केल्यानंतर टोमॅटोचा प्लॉट इतका जबरदस्त आणि जोरात झाला, फुटवे चांगले केले आणि स्टंप पण स्ट्रॉंग बनला. ओके. त्यानंतर दादा आपण वरून एक स्प्रे घेतला होता फुटवे आणि फ्लॉवरिंग निघण्यासाठी, एमसी एक्स्ट्रा आणि 1054 प्लॅन्टाफॉल वाल्याची ग्रेड. तर त्याचे काय रिझल्ट जाणवले तुम्हाला? त्याचे सुद्धा फुटवे चांगले झाले आणि हा जो दांडा आहे हा चांगला स्टंप चांगला बनला आणि फुलं निघण्यासाठी फुलचे जे पंजे आहेत ते चांगल्या प्रकारे आणि स्ट्रॉंग झालेले आहे. ओके. त्यानंतर पाऊस कंटिन्यू चालू होता. तर तिथं आपण 2 ऍप्लिकेशन घेतले होते सेटिंगसाठी, तेव्हा प्लॉट आपला फुल फ्लॉवरिंग मध्ये होता. एक घेतला एमसी सेट कॅल्बिट सीचा घेतला होता आणि त्यानंतर खालून आपण तिथं टलेटे आणि मास्टर 03737. त्याचे तुम्हाला काय रिझल्ट जाणवले? मास्टर आणि 03737 मुळे सर्व साईज बनलेली आहे आणि सेटिंग पण झालेली आहे. अगदी चांगल्या प्रकारे टोमॅटो असे छोटे छोटे होते, ते दिल्यानंतर टोमॅटोची साईज वाढायला सुरुवात झाली. चांगल्या प्रकारे टोमॅटोची साईज बनलेली आहे. ओके. आणि कॅल्बिट सी आणि एमसी सेट मुळे जी कूज होत होती तिच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? कूज जी होत होती ती सर्व कूज थांबली गेलेली आहे. म्हणजे कमीत कमी त्या दिवसापासून दिल्यानंतर 2 दिवसाच्या आत कूज सर्व थांबली गेली. तुम्ही वापरून समाधानी आहात वाल्याग्रो? हो, पूर्णतः समाधान. वेल ॲग्रो सारखी खूप जबरदस्त आणि चांगल्या पद्धतीने आज मेंटेन झालेला आहे. ओके, धन्यवाद.